आपल्या लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी आपण खरंच किती घेतो? मोबाईल, टीव्ही, ऑनलाईन शिक्षण, बदलती जीवनशैली या सगळ्यांचा त्यांच्या डोळ्यांवरती नेमका काय परिणाम होतोय? मुलांमध्ये डोळ्यांचे आजार नेमके कसे ओळखायचे? तसेच वयोमानानुसार होणारा आणि भारतात अंधत्व येण्याच्या मुख्य कारणांपैकी एक असणारा मोतीबिंदू या आजारावर शस्त्रक्रिया कोणती करावी आणि ती केव्हा करावी? अशा डोळ्यांविषयी असणाऱ्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची अगदी सोप्या भाषेत उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक येथील सुप्रसिद्ध श्री टेके आय क्लिनिकच्या चेअरपर्सन, सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर विशाखा टेके. लहान मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य आणि वृद्धापकाळी होणारे डोळ्यांचे आजार यांवर आधारित असणारा हा पॉडकास्ट संपूर्ण पहा आणि आवडल्यास सबस्क्राईब सुद्धा करा. एन्जॉय द शो. मॅम, वेलकम टू द शो. नमस्कार, थँक्यू. मॅम, आज आपण लहान मुलांना होणारे डोळ्याचे आजार असतील आणि मग सगळ्यात जास्त जो अंधत्वाकडे घेऊन जाणारा मोतीबिंदू हा आजार आहे, कॅटॅरॅक्ट ज्याला आपण म्हणतो, त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. पण सर्वात आधी असा एक प्रश्न आहे की खूप जास्त वेळ मोबाईल पाहिल्यामुळं काही लोक म्हणतात की तुमचे खूप जास्त वेळ मोबाईल पाहिल्यामुळे डोळे खराब होतात. तर हे खरंच तथ्य आहे का याच्यात? खूप वेळ आपण जर मोबाईल पाहत असू, दिवसातले 7-8 तास जर स्क्रीन ऑन टाईम असेल, तर डोळे खराब होऊ शकतात का? हो, मी म्हणेन नक्कीच. अच्छा. प्रत्यक्षरित्या नाही, कारण आतापर्यंत असा काही शास्त्रीय पुरावा मिळालेला नाही आहे की हं, हं. तुमच्या मोबाईलच्या काही रेजमुळे हं. तुमच्या नेत्रपटलावर काही गंभीर स्वरूपाचा आजार होतो किंवा असं काही निदर्शनास आलेलं नाही. ओके. परंतु अप्रत्यक्षरित्या म्हणजे मोबाईलचा वापर म्हणण्यापेक्षा त्याचा चुकीचा वापर किंवा अतिवापर म्हणू शकतो आपण. त्यामुळे काही डोळ्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. अच्छा. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणाल तर डिजिटल आय स्ट्रेन हे ओके. सगळ्यात ज्वलंत आजकालचं हे आहे उदाहरण. बरोबर. आपलं स्क्रीन टाईम वाढलेला आहे. हं. त्यामुळं ज्या डिजिटल आय स्ट्रेन रिलेटेड ज्या सिम्पटम्स असतात, म्हणजे काही पेशंट आम्हाला घेऊन येतात की मोबाईल जास्त बघितल्यानंतर डोळे लाल होतात, ओके. रखरखतात किंवा कोरडे वाटतात. अच्छा. किंवा काही काही वेळेला पेशंटला माइल्ड स्वरूपाचं हेडेक किंवा डोकेदुखी सुद्धा होऊ शकते. धूसर दिसू शकतं. अच्छा. आणि मोबाईलचा अतिवापर झाल्यामुळे काही काही वेळेला झोपेच्या सुद्धा काही समस्या, अपुरी झोप, त्यामुळे त्या रिलेटेड काही सिम्पटम्स येऊ शकतात. अच्छा. आणि लहान मुलांमध्ये म्हणाल तर जे काही जवळचं काम जास्त वाढलंय आणि मोबाईलचा वापर वाढलाय, तर ह्या गोष्टींमुळं जे आपण म्हणतो मायोपिया पॅन्डेमिक जे आलेलं आहे की ओके. लहान मुलांमध्ये मायनस नंबर बऱ्यापैकी मोठ्या वाढलेला. प्रमाणात दिसत हो. आहे. तर ही सगळी लक्षणं दिसतात. तर मी म्हणेन निश्चितच मोबाईलचा अतिवापर केल्यामुळं काही दुष्परिणाम होतात. अच्छा, ओके. मग मॅम, जसं तुम्ही सांगितलं मायोपियाचा पॅन्डेमिक येण्याची शक्यता आहे किंवा आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. हो. तर हे 5 वर्षाच्या आतील किंवा त्या दरम्यानच्या मुलांना जो चष्मा लागतोय, हो. त्यामागचं काय कारण असू शकेल? मोबाईल हे एकमेव कारण असू शकत नाही. ओके. त्याला बरेच काही घटक असतात. आता सर्वात प्रथम मी असं म्हणेन की अनुवंशिकता. म्हणजे आईला चष्मा आहे, वडिलांना चष्मा आहे, तर मुलाला चष्मा राहायचं प्रमाण जास्त राहतं. ठीक आहे. दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सततचं जवळचं काम. आता आपल्या आजकालच्या ज्या जीवनशैलीमध्ये आपण जगतोय त्याच्यामध्ये जवळचं काम, मग ते शैक्षणिक असू दे किंवा आणि काही मनोरंजन, तर तो जवळचं काम करण्याचं म्हणजे स्क्रीन टाईम वाढलेला आहे. मुलं बाहेर पडत नाहीत. हा एक गोष्ट झाला. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाहीये. जो काही गरजेचा आहे आपल्या डोळ्याची जी ॲक्झियल लेंथ आहे किंवा डोळ्याची वाढ नियंत्रित करण्यासाठी सूर्यप्रकाश हा खूप महत्त्वाचा आहे. तर ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी मिळून डोळ्याचा नंबर वाढणे वगैरे हे सगळं त्याच्यावर अवलंबून असतो. फक्त मोबाईल असं म्हणता येणार नाही, पण हा मोबाईल हा त्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणू शकतो आपण. ओके. मग मॅम, जर लहान मुलांनी आजकाल आपण पाहतो सतत लहान मुलं मोबाईल घेऊन बसलेले आहेत आणि ती अगदी लहान असतात, 2 वर्षाची, 3 वर्षाची सुद्धा. बरोबर. मग ह्या लहान मुलांना जर मोबाईल द्यायचा झाला पालकांनी, तर तो किती वेळ त्यांनी मोबाईल बघू द्यावा? त्याला काही असं म्हणजे लिमिट आहे का? असं आहे की वयानुसार ते थोडंसं तफावत आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मोबाईल तुम्ही वापरायला देण्यापेक्षा तुम्ही तो किती व्यवस्थित हाताळता किंवा त्याचा डिस्टन्स किती आहे, त्याचा वेळ किती तुम्ही त्याला देता आणि त्याच्या बरोबरीनं तुम्ही मुलाला बाहेर
किती वेळ बाहेर खेळायला खेळायला पाठवताय. सोडता. हां, ओके. ह्या गोष्टी पण त्याच्यावर अवलंबून आहेत. आता हम्म. साधारणतः म्हणाल तर हम्म. 0 ते 2 म्हणजे साधारण 2 वर्षाच्या आतल्या हम्म. मुलांना मी म्हणेन की मोबाईल वापरणं हे चुकीचंच आहे. ओके. म्हणजे ते दिलंच नाही पाहिजे. मग हम्म. त्याला काही अपवाद असतील, व्हिडिओ कॉल किंवा हे सगळं ओके. चालू शकेल. मग 2 ते 5 वयोगटामध्ये म्हणजे थोडी मोठे होतात मुलं. हो. मग अशा मुलांना आपण साधारणतः म्हणू शकतो साधारणतः 1 तास तुम्ही अलाउ करू शकता, अच्छा. की काही शैक्षणिक म्हणजे पालकांच्या हो. देखरेखीखाली तुम्ही ते करू शकता किंवा ओके. मनोरंजनाचं काही गोष्टी. 5 ते 12 ह्या वयोगटामध्ये मी म्हणेन की 1-2 तास, पण ते सुद्धा तुम्ही पालकांनी पाल्याला व्यवस्थित सांगितलं पाहिजे की तू मोबाईल कसा हो. हाताळला पाहिजे आणि त्यासोबतच ते मूल बाहेर खेळायला जाते का, हम्म. किमान 2 तास त्याचं बाहेर जाणं होतंय का, हम्म. हेही पाहिलं पाहिजे. तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनचा जो काही इल्युमिनेशन आहे ते अति किंवा कमी, एकदम कमी नाही पाहिजे. मोबाईल बरोबर. खूप जवळ बघितला नाही हो. पाहिजे. त्याच्यामध्ये ब्रेक हवा आहे. म्हणजे तुम्हाला आता जो काही आपण सगळ्यांनाच माहिती असेल 20-20-20चा रूल. रूल असतो. हां, तर बरोबर. तो रूल तुम्ही पाल्याला सांगितला पाहिजे आणि हे सगळं करून मग तुम्हाला मोबाईल तुम्ही वापरू शकता. ओके. किशोरवयीन मुलांमध्ये पण हेच आहे. हम्म. त्याच्यामध्ये असं बंधन असं नाही म्हणता येणार, कारण आजकालच्या जीवनशैलीप्रमाणे आपलं स्क्रीन टाईम काही काही वेळेला गरजेचं हो, असतं. गरजेचं काही असतं. बरोबर. शैक्षणिक हो. गोष्टी ते असतात की क्लासेस वगैरे ज्याच्यामध्ये पाहायलाच लागतात. ऑनलाईन हो. क्लासेस आता कोविड नंतर तर हो, चालू खूपच झाले. ते चालू झाले. तर त्यामुळं असं नाही काही बंधन घालता येईल, पण तुम्ही हे त्याच्यासोबत बघा की त्याचा ओके. अतिवापर होतोय का, हम्म. त्याचा योग्य पद्धतीने वापर झाला तर चांगलंच आहे आणि सोबत ह्या बाकीच्या गोष्टी तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे. अच्छा. ओके. म्हणजे जनरली 1 तास किंवा त्याच्या आसपासच आपण हां. लहान मुलांना मोबाईल दिवसातून देऊ देऊ शकतो, जे सेफ असं म्हणता येईल म्हणता आपल्याला. येईल. बरोबर. त्याहून जास्त त्यांचे डोळे पुन्हा काहीतरी त्रास होऊ होऊ शकतो. शकतो. अच्छा. ओके. मॅम, मग ते स्क्रीन पाहण्यासाठी ब्लू लाईट फिल्टर असलेले जे चष्मे किंवा ग्लासेस येतात, बरोबर. यांचा खरंच काही उपयोग होतो का ते मार्केटिंग आहे? आता ब्ल्यू लाईट म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून ओके. घेऊया. आपला जो सूर्यप्रकाशात असतो त्याच्यामध्ये हम्म. साधारणतः 7 रंगाचे लाईट्स असतात. हम्म. त्यात ब्लू लाईट एक राहतो. तर हा ब्लू लाईट काम काय करत असतो, तर सकाळ झाली ब्लू लाईट आपल्या डोळ्यावर पडतो तर आपल्या बॉडीचं जे काही स्लीप सायकल, जे सर्कॅडियन रिदम असतं, ओके. म्हणजे स्लीप अवेक सायकल, ते कंट्रोल करतं. तर ते मेलॅटोनिन नावाच्या एका रसायनाने कंट्रोल होतं अच्छा. आणि हे मेलॅटोनिन सिक्रीट होण्यासाठी त्याचा परिणाम होत असतो, ओके. म्हणजे लाईटचा. मग ब्ल्यू लाईट जेव्हा पडते आपल्या डोळ्यांवरती तेव्हा शरीराला कळतं की बाहेर उजेड आहे, आपल्याला ओके. जागं राहायचंय. जसजसं संध्याकाळ होते तसं हा ब्ल्यू लाईट कमी कमी होतो. होतो. मग आपल्या शरीरातलं मेलॅटोनिन सिक्रीट व्हायला चालू होतो आणि मग आपण झोपतो. तर आता जर का तुम्ही रात्रीच्या वेळेला कंटिन्युअस जर का तुम्ही तो मोबाईलचा स्क्रीनचा लाईट बघताय, तर ह्याचा अर्थ तुमच्या डोळ्यावर ब्ल्यू लाईट पडतोय. म्हणजे तुमचं ती कुठेतरी ते सर्कॅडियन रिदम कुठेतरी ब्रेक होतोय आणि मग बॉडीला हे कळत नाहीये की दिवस आहे की काय. हां, मग ते ब्ल्यू लाईट पडतोय ह्याचा अर्थ दिवसच आहे. त्यामुळे झोपेमध्ये डिस्टर्बन्स येतो. मग काही काही वेळेला झोपेचे काही आजार, इन्सॉम्निया, अपुरी झोप आणि मग त्यामुळे रिलेटेड सगळे आजार होतात. तर हे सगळं टाळण्यासाठी ज्या लोकांना रात्रीच्या वेळी मोबाईल वापरणं किंवा स्क्रीन वापरणं गरजेचं आहे, अशा लोकांनी ब्ल्यू ब्लॉकिंग फिल्टर असलेले चष्मे किंवा स्क्रीन हे तुम्ही वापरू शकता. मोबाईलमध्ये ब्ल्यू लाईट फिल्टर्स असतात किंवा तुम्ही नाईट मोड ऑन करू शकता किंवा कम्प्युटरमध्ये सुद्धा ती सोय असते, तर ते तुम्ही करू शकता किंवा ग्लासेस वापरू शकता. ह्या व्यतिरिक्त म्हणजे रात्रीच्या टाइम शिवाय दिवसाला म्हणाल तर असा फारसा काही ब्ल्यू ब्लॉकिंगचा इतकासा उपयोग नाही होत. पण काही काही वेळेला खूप दीर्घ वेळ तुम्ही खूप ताण देताय, खूप 7-8 तास कंटिन्युअस बघताय, तर अशा पेशंटमध्ये काही काही वेळेला त्याचा फायदा होऊ शकतो. तो पर्सनली म्हणजे प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून आहे. पण शास्त्रीय दृष्ट्या बघायला गेलं तर त्यात लॉजिक फक्त एवढंच आहे की रात्रीच्या वेळेला तुम्हाला ते ब्लॉकिंग तुम्ही जर चष्मे वापरले तर ह्याचा अर्थ ते मेलॅटोनिन सिक्रीट होत राहतं आणि तुम्हाला मग झोप वगैरे व्यवस्थित, म्हणजे त्या चष्म्यांचा उपयोग होतोय. हा, थोडाफार प्रमाणात. आणि मग मॅम, लहान मुलांचे डोळे मोबाईल बघून असेल किंवा इतर कोणत्या कारणांनी वीक आहेत किंवा वीक झालेत, हे ओळखायची काही लक्षणं आहेत का? हा, आता जर समजा मूल खूप गोष्टी खूप जवळून बघतंय, म्हणजे पुस्तक खूप जवळून वाचतंय किंवा टीव्ही अगदी जवळ जाऊन बघतंय किंवा एक डोळा बंद करून काही काही वेळेला मूल बघतंय
किंवा एखाद वेळेला डोळा तिरळा जातो हम्म. किंवा लाईटमध्ये गेल्यानंतर लाईटचा त्रास होतो, ज्याला Okay. आपण फोटोफोबिया असं म्हणतो. हम्म. तर असे काही कंडिशन्स असतात किंवा मूल जास्त डोळे चोळतंय. अच्छा. तर ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात हम्म. आणि ह्या पालकांनी वेळोवेळी बघणं गरजेचं आहे. अच्छा. अगदी लहान मुलांमध्ये म्हणाल तर मूल जेव्हा एक 4 आठवड्याचं किंवा 5 आठवड्याचं असतं तेव्हा एक सोशल स्माईल येतं त्याला, म्हणजे Okay. आईकडे बघून मूल हसतं. हो. तर ती एक कॉन्टॅक्ट असतो, ते आईला बघत असतं. बरोबर. तर मग ती जर क्रिया लवकर वेळेत चालू नाही झाली हम्म. किंवा मूल खेळण्याकडे बघत नाहीये, आपल्या हालचालींकडे बघत हम्म. नाहीये किंवा मग काही अतिशय गंभीर ह्याच्यामध्ये डोळ्यामध्ये व्हाईट कलरचा स्पॉट दिसतोय Okay. वगैरे, अशा केसेसमध्ये मग ते बघणं गरजेचं आहे आणि ही अच्छा. लक्षणं दिसतात आपल्याला मूल Okay. असल्याची. मॅम, आम्ही बघतोय IT मध्ये असेल किंवा इतर कम्प्युटरशी स्क्रीनशी रिलेटेड काम करणारे जे काही प्रोफेशन्स आहेत हां. त्यांच्यामध्ये कम्प्युटर विजन सिंड्रोम किंवा डोळे सतत कोरडे असणे आणि खूप जास्त कोरडे होणे हा एक आजार म्हणता येईल किंवा ही काही सिम्पटम्स अशी दिसत आहेत आजकाल बऱ्याच आमच्या मित्रांमध्ये बघतोय. तर हे नेमकं काय आहे? कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणजे कम्प्युटरच्या अति वापरामुळे हम्म. काही सिम्पटम्स येतात हम्म. पेशंटमध्ये, त्याला आम्ही कंबाईंड कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असं म्हणतो. ओके. त्याच्यामध्ये डोळ्याला जळजळ होणे, रखरखणे किंवा कोरडेपणा ह्या हम्म. जास्त होतो. तर त्याचं नेमकं कारण काय आहे की आपण एखाद्या गोष्टीला फोकस करतो. आता नॉर्मली आपण एका मिनिटामध्ये साधारण 18 ते 20 वेळेला आपल्या पापण्यांची उघडझाप करतो. हम्म. तर ही कशासाठी असते, तर आपल्या डोळ्याचं जे पुढचं काळं बुबुळ असतं तर त्याला ओलसर ठेवण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची असते. ओके. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवर फोकस करतो तेव्हा हे विसरून जातो की आपण ब्लिंक करत नाहीये, हम्म. कारण आपण त्याच्यामध्ये पूर्ण फोकस करून राहतो. तर हा ब्लिंक रेट कमी झाल्यामुळे तो कोरडेपणा वाढतो आणि मग ओके. परिणामी मग तुम्हाला धूसर दिसणे, डोळ्याला रखरखणे, लाल हम्म. होणे हे सगळं होतं. तर मग हे सगळं टाळायचं कसं, तर त्यासाठी काही एक ठराविक नियम पाळले तुम्ही हम्म. तर मग हे सगळं टाळता येतं. तर अच्छा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो काही 20-20-20चा रूल आहे जो सगळ्यांनाच माहिती आहे. हो. आपले डोळे हे नॅचरली लांबचं बघण्यासाठी केलेले आहेत, हम्म. निसर्ग निर्मित आहेत. बरोबर. असं पेशंटला असं वाटतं की अरे मी लांबचं बघतोय म्हणजे मला ताण पडतोय, ओके. जवळचं मला काही त्रास होत नाही. हां. पण ऍक्च्युली त्याच्या उलटं असतं. ओके. म्हणजे आपले डोळे जेव्हा लांब बघत असतात तेव्हा आपले डोळ्याचे स्नायू रिलॅक्स असतात, कोणतंही काम करत नसतात. हम्म. पण तेच जर तुम्ही जवळचं काम करत असता तेव्हा डोळ्यात ऍक्टिव्ह सगळ्या गोष्टी होत ओके. असतात आणि डोळ्याचे स्नायू कॉन्ट्रॅक्ट होत असतात, ओके. डोळ्यावरती ताण पडत असतो. अच्छा. मग हा ताण कुठेतरी घालवण्यासाठी म्हणून तुम्हाला साधारणतः 20 फुटाच्या अंतरावरती लांब बघायचं. लांब बघणं आहे हम्म. आणि ते झाल्यानंतर तुम्ही थोडं पर्पजफुली डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप करा आणि मग नंतर तुम्ही तुमचं जे काही काम आहे रुटीन ते चालू करू शकता. ओके. त्यानंतर तुमचं पोश्चर महत्त्वाचं आहे. तुम्ही स्ट्रेट बसलं पाहिजे, पुरेसा उजेड पाहिजे रूममध्ये. तुमचं स्क्रीनचं जे काही इल्युमिनेशन आहे मी बोलले तसं तुम्ही ब्ल्यू ब्लॉकिंग ऑन करू शकता. स्क्रीनचा जो लाईट आहे तो फार कमी कॉन्ट्रास्ट किंवा खूप जास्ती न ठेवता व्यवस्थित जो काही आपल्या डोळ्यांना ते होऊ शकतं. स्क्रीनचं जे काही लेवल आहे ती तुमच्या आय लेवलला पाहिजे. बरोबर. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वापरू शकता आणि शिवाय जर का तुमचं अनअवॉइडेबल आहे की बाबा 8 ते 10 तास मला कंटिन्युअस काम आहेच, तर मग अशा परिस्थितीत तुम्ही एखाद्या नेत्रतज्ञांचा सल्ला घेऊन एखादा ड्रॉप वगैरे ज्याला आम्ही आर्टिफिशियली मेड टिअर सबस्टिट्यूट म्हणतो, प्रिझर्वेटिव्ह फ्री, असं तुम्ही वापरू शकता आणि ते सुद्धा तुम्हाला जास्त हेल्पफुल होतं. ओके. मॅम, जसं तुम्ही ड्रॉपबद्दल सांगितलं तसंच आम्ही सोशल मीडियावरती बघतो की डोळ्यांचे एक्सरसाइज आणि डोळ्यांचे एक्सरसाइज केल्यामुळे नंबर कमी होतो वगैरे असे काही जण म्हणतात. तर हे खरंच खरं आहे का? नाही, डोळ्याच्या एक्सरसाइज केल्याने नंबर कमी होतो असं नाही आहे. नंबरचं मेन कारण असतं तुमच्या डोळ्याची लांबी. काही एक्सरसाइज केल्याने तुमची लांबी तर कमी जास्ती काही होणार नाही, बरोबर. तर काही ठराविक केसेसमध्ये एक्सरसाइजेस आम्ही पेशंटला सांगतो. आता त्यामध्ये तुम्ही विचाराल तर काही विशिष्ट प्रकारचे स्क्विंट म्हणजे तिरळेपणा, कॉन्व्हर्जन्स इनसफिशियन्सी ज्याला असं आम्ही म्हणतो, की ज्याच्यामध्ये दोन्ही डोळ्याचं जवळचं बघतानाचं जे काही समान हे आहे मूल्यमापन ते नसतं. तर मग अशा केसेसमध्ये आम्ही त्यांना काही ऑर्थोप्टिक एक्सरसाइजेस देतो आणि त्यामुळे पेशंटला फायदा होतो. काही केसेसमध्ये डिप्लोपिया म्हणजे डबल दिसणारे काही पेशंट येतात, तर अशा केसेसमध्ये पण त्या एक्सरसाइजेसनी पेशंटला फायदा होतो. तसं
एक्सरसाइज केल्याने चष्म्याचा नंबर जातो किंवा नंबर कमी होण्यास मदत होते असा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही आहे नाहीये, किंवा ओके. होतही नाही त्यांनी. हम्म. फार तर तुम्ही एक्सरसाइज केल्याने काय होऊ शकतो की तुमच्या डोळ्यावरचा ताण थोडासा कमी होऊ होतो शकतो. ओके. आणि तुम्ही पापण्यांची हालचाल केली तर मी बोलले तसं एक टिअर फिल्म परत चांगली तयार होते, हम्म. डोळे ओलसर होतात ओके. आणि थोडासा ताण कमी करायला मदत होते. ओके. एक्सरसाइज केल्यामुळे त्यामुळे नंबर काही कमी नंबर होत काही नाही. कमी त्यासाठी नाही आय स्पेशालिस्टकडे तुमच्याकडे यावं लागेल आणि जे काही ट्रीटमेंट आहे ती घ्यावी लागेल. मॅम, एका रिसर्चनुसार भारतातील 5 ते 15 वयोगटातील अप्रॉक्सिमेटली 7.5% मुलांमध्ये मायोपिया आहे बरोबर. आणि येणाऱ्या काही वर्षात हा आकडा वाढू शकेल असं त्यांचं रिसर्च आहे. बरोबर. तर हे मुळात मायोपिया म्हणजे नक्की काय आणि तो कशामुळे होतो आणि खरंच हे मायोपियाचा पॅन्डेमिक भविष्यात येणार आहे का भारतात? सर्वात प्रथम आपण मायोपिया पॅन्डेमिकबद्दल माहिती करून घेऊया. हम्म. आता आपला डोळा जो असतो त्याची एक ठराविक लेंथ असते, ॲक्झियल लेंथ ज्याला आम्ही म्हणतो, हम्म. म्हणजे पुढून मागे ओके. त्याला म्हणायचं अँटेरोपोस्टियर ॲक्झियल लेंथ. ओके. तर ही लेंथ असते ही लहान मुलांमध्ये कमी असते. हम्म. साधारणतः 13 ते 14 वयोगटापर्यंत ही ॲक्झियल लेंथ वाढते. ओके. मग आता हे सगळं कंट्रोल कोण करतं? हम्म. तर डोळा आणि आपली जी काही नर्वस सिस्टीम असते ती ओके. कंट्रोल करते. मग डोळा किती वाढवायचा हम्म. ह्याला काही फॅक्टर्स असतात, जसं की सनलाईट. ओके. तर मग साधारणतः 13-14 वर्षापर्यंत एक सिस्टीम कार्यरत करते ज्याला आम्ही इमेट्रोपायझेशन असं म्हणतो, अच्छा. की जो आतला पडदा असतो तो हम्म. सतत बघत असतो की जी प्रतिमा आहे पुढची ती हम्म. नेत्रपटलावर पडतीये का नाही. ओके. जर पडत नसेल, मागे पडतीये का पुढे पडतीये, हम्म. त्यानुसार त्या डोळ्याची जी काही वाढ आहे ती नियंत्रित केली जाते. ओके. आता ह्या सगळ्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय असेल तर सूर्यप्रकाश. अच्छा. सूर्यप्रकाशामुळं काय होतं, जे काही हे नियंत्रित करणारं जे काही डोपामिन आहे, हम्म. तर हे डोपामिन काय करतं तर डोळ्याची जी काही वाढ आहे ती नियंत्रित करतं. अच्छा. मग समजा मूल सूर्यप्रकाशात जातच नाहीये हम्म. तर मग डोपामिन रिलीज होणारच होणार नाही. नाही. ओके. बरोबर. म्हणजे डोळ्याची आता वाढ थांबवा हे जे काही डोपामिन आपल्या डोळ्याला सांगते ओके. तो सिग्नलच जाणार जाणार नाही. नाही. परिणामी काय होणार, डोळा वाढत राहणार, हम्म. ॲक्झियल लेंथ वाढत वाढत राहणार. राहणार. आणि ही ॲक्झियल लेंथ वाढणे ह्यालाच आमच्या भाषेमध्ये आम्ही मायोपिया असं म्हणतो. ओके. तर लहान मुलांमध्ये आजकालच्या जगामध्ये हम्म. जसं स्क्रीन टाईम वाढलेला आहे, जवळचं काम वाढलेलं आहे, हम्म. मुलं फार घरातच राहतात, हो, बाहेर इंडोर जात गेम. नाही. जसं आता आपण बाहेर खेळायचो, आता हम्म. तसं राहिलेलं बरोबर, नाहीये बरोबर. फारशा गोष्टी. मेट्रो सिटीजमध्ये तर हो. सूर्यप्रकाशाचा हो. अभावच असतो, म्हणजे मुलं बरोबर. बऱ्यापैकी इंडोरच असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मुलं बाहेर सूर्यप्रकाशात जात नाहीत, हम्म. त्यामुळे ते डोपामिन रिलीज होत नाही हो. आणि त्यामुळं डोळ्याला तो सिग्नलच पोचत नाहीये अच्छा. आणि त्यामुळे डोळ्याची लांबी वाढते. वाढत राहते. आणि त्यासोबत मोबाईल हा आलाच. म्हणजे मोबाईल त्याला एक ॲड ऑन इफेक्ट होतो की तुमचं कंटिन्युअस जवळचं काम करताय तुम्ही, नियर वर्क वाढलंय. आणि ह्या दोन्ही गोष्टींच्या मुळे म्हणजे बाहेर जाण्याचा अभाव, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि सततचं वाढतं जवळचं काम, बरोबर. या 2 गोष्टींच्या परिणामामुळं हे जे काही मायोपिया पॅन्डेमिक आहे ते झालेलं आहे. म्हणजे हे वाढतच जाणार. हा, जर तुम्ही ते कंट्रोल नाही केलं तर मग ते वाढतच जाणार. असं एका संशोधनात आलेलं आहे की साधारण 2050 पर्यंत घरातली प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला मायोपिया असेल असं. बापरे. आपण मॅम लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी किंवा त्यांना होणारे आजार वगैरे पाहिलं, पण अजूनही भारतात अंधत्व येण्याच्या किंवा अंधत्वाच्या प्रमुख कारणांमध्ये मोतीबिंदू हा 1 नंबरला आहे. मग त्याच्या मागचं कारण काय आहे की का तो 1 नंबरला आहे अजून? मोतीबिंदू हा ट्रीटेबल ब्लाइंडनेस ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे बरं होण्यासारखा अंधत्व, त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे. आणि भारतात तो जास्त आहे कारण एकतर भारताची लोकसंख्या, त्यात ज्येष्ठ नागरिकांचं वाढतं प्रमाण, हे त्याला कारणीभूत आहे. आणि मोतीबिंदू हा वाढत्या वयामुळे होणारा नैसर्गिक परिणाम आहे, त्यामुळं तो ह्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जास्त आढळतोय, त्यामुळं त्याचं प्रमाणही जास्त आहे. दुसरी काही महत्त्वाची कारणं आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तर काही व्हिलेजेसमध्ये असा समज असतो की मोतीबिंदू पिकल्याशिवाय काढायचा नाही, मग तो लांबतो, मग त्याच्या रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन्स होतात. तर हे एक मेन कारण आहे, म्हणजे काही गैरसमज की ज्याच्यामुळे मोतीबिंदू काढायचं लोक टाळतात. दुसरं काही आर्थिक अडचणी असतात
काही वाहतुकीच्या समस्या असतात की ज्यामुळे आणि काही ठिकाणी नेत्रसेवा उपलब्ध नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यामुळे मोतीबिंदू हे एक मेन अंधत्वाचं कारण बनलेलं आहे. अच्छा मॅम, या मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये महागडी लेन्स आणि साधी लेन्स यामुळे काही विशेष फरक पडतो का? प्रत्येक आलेला पेशंट मला हा प्रश्न विचारतो. अच्छा. ऍक्च्युली महागडी लेन्स आणि ऑपरेशनचं यश ही गोष्ट एकच नाही आहे. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सर्वात प्रथम तर पेशंटचं वय काय आहे, तुमचा व्यवसाय काय आहे, पेशंटच्या अपेक्षा काय आहेत आणि पेशंटची डोळ्याची परिस्थिती काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही कुठली लेन्स घालता हे ठरतं. आपल्या डोळ्यातले जे नॅचरल भिंग आहे ते जेव्हा पांढरं पडतं तेव्हा आपण त्याला म्हणतो की मोतीबिंदू झाला, तर तो काढून आपण नॅचरल लेन्स घालतो. मग साधी लेन्स असू दे किंवा प्रीमियम लेन्स असू दे, त्या दोन्हीचं काम एकच आहे की त्या लेन्सच्या बदली आपल्याला दिसण्याची क्रिया करायची आहे. तर काम तर एकच करते, पण त्याच्यामध्ये फरक कुठे येतो तर तुमच्या जीवनशैलीवर फरक येतो. म्हणजे तुमचे रिक्वायरमेंट्स कसे आहेत, पेशंटचं वय आणि त्यांचा व्यवसाय. आता ह्या सगळ्यासाठी आपल्याला साधारणतः लेन्सचे कोणते प्रकार असतात हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर नॉर्मली आपल्या डोळ्यामध्ये देवानी दिलेली एक नॅचरल लेन्स असते, भिंग असं म्हणू आपण त्याला. तर त्याच्यामध्ये खूप अचाट शक्ती असते. म्हणजे तुम्हाला लांबचं, मधलं आणि जवळचं हे तिन्हीही तुम्हाला दिसतं. तर त्यात कारण ती लेन्स मोल्ड होऊ शकते. आपल्या डोळ्यातले काही स्नायू त्याच्यामध्ये प्रक्रिया होऊन त्याला जवळचं पाहण्याचं, मधलं आणि लांबचं पाहण्याची ताकद असते. आता ही जेव्हा आपण मोतीबिंदू झाला की ही लेन्स काढतो, त्या जागी आपण कृत्रिम लेन्स घालतो, त्यामध्ये ही ताकद नसते. मग त्यामध्ये काय होतं तर सर्वात पहिले मी म्हणेन मोनोफोकल लेन्स. तर मोनोफोकल लेन्स म्हणजे काय, तर त्यामध्ये पेशंटला फक्त लांबचं दिसतं आणि जवळच्यासाठी चष्मा लावायला लागतो. ही झाली मोनोफोकल लेन्स. मग काही पेशंट आम्हाला म्हणतात की मॅडम मला जवळचं चष्मा नको आहे. आता काही ड्रायव्हर्स असतील किंवा काही शिक्षक असतील किंवा काही हाऊसवाईफ की ज्यांना किंवा काही लोकांना की मला चष्मा नको आहे. तर मग अशा पेशंटला आम्ही मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल किंवा इडॉफ ह्या लेन्स घालण्याचा सल्ला देतो. त्याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला लांबचं, मधलं आणि जवळचं हे तिन्ही गोष्टी तुम्हाला त्या लेन्समुळे स्पष्ट दिसतात. आता काही काही पेशंटना सिलेंड्रिकल नंबर असतो, म्हणजे अस्टिग्मॅटिझम असं म्हणतो आम्ही त्याला. तर त्या पेशंटमध्ये जर का त्यांना लांबचा चष्मा नको असेल तर आम्हाला तो सिलेंडर नंबर कंपनीला सांगून त्या लेन्समध्ये घालायला लागतो. तर त्याला आपण टोरिक लेन्स असं म्हणतो. तर ह्या साधारणतः 3 ठोकळ असं म्हणू शकतो, मोनोफोकल, मल्टीफोकल आणि टोरिक. ह्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्सेस आहेत. तर ह्या सगळ्या लेन्सेस असं नाहीये की महागडीच लेन्स घातल्यावर चांगलं दिसणार असं काही नसतं. तर तुमचं रिक्वायरमेंट काय आहे ह्यानुसार त्या लेन्सचं आम्ही कुठली लेन्स इम्प्लांट करायची हे पेशंटला ठरवतो. ओके. त्यामुळे कोणाला वाटत असेल की खूप महागडी लेन्स घातल्यामुळे आपल्याला जास्त दिसेल किंवा जास्त काळ दिसेल, असं काही नाही. तुमच्या डोळ्याला कुठल्या प्रकारचा मोतीबिंदू, कुठल्या प्रकारची व्हिजन आहे त्याच्यावर तुम्ही ते ठरवता. ओके मॅम, आजकाल आम्ही पाहतो काही ठिकाणी मोतीबिंदूचे ऑपरेशन हे रोबोटद्वारे केले जाते अशी जाहिरात येते. तर खरंच रोबोट ऑपरेशन करतो का? पूर्णतः मोतीबिंदूचं ऑपरेशन रोबो करतोय किंवा असा करणारा रोबो अजून तरी काय आलेला नाही. तर जे काही रोबोटिक सर्जरी आहे ते ऍक्च्युली फ्लॅक्स म्हणजे फेमटो लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी असते. तर ह्याच्यामध्ये मोतीबिंदू मधल्या काही स्टेप्स म्हणजे उदाहरणार्थ कॉर्नियल इन्सिजन किंवा जे मोतीबिंदूची जी वरची बॅग असते त्याचं टोपण उघडणे किंवा मोतीबिंदूचे तुकडे करणे, ह्या काही 1-2-3 स्टेप्स असतात जे हे फेमटो लेझर आम्हाला अचूक पद्धतीनं करून देतं. पण त्यानंतर मोतीबिंदू काढणे, त्यानंतर लेन्स घालणे आणि गुंतागुंतची सगळी शस्त्रक्रिया करणे आणि शस्त्रक्रिया पूर्ण करणे हे सगळं तर सर्जनलाच करावं लागतं. तर असं काही नाहीये की रोबोच पूर्ण करतो. त्याच्यासाठी एक अनुभवी आणि चांगल्या सर्जनची गरज आहे. पण मॅम, लोकांना असं वाटतं की रोबोट म्हणजे 0 एरर, काही त्यात एरर येणार नाही, अगदी परफेक्ट ती सर्जरी होणार आहे. हे कितपत खरं आहे? कसं आहे की पूर्ण सर्जरी तर रोबो करत नाहीये किंवा जे काही लेझर करत नाहीये, त्यानंतरच्या काही स्टेप्स मी बोलले तसं सर्जन करतो. आता काही काही वेळेला ऑपरेशनमध्ये काही अनफोर्सिन म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स होतात. तर हे सगळं डॉक्टरांना, एका अनुभवी डॉक्टरला
कर्तव्यदक्षपणे आणि वेळेवर त्याचं नियोजन करायला लागतं. आणि हे सगळं हाताळण्याचं काम एक चांगला डॉक्टर, चांगला सर्जनच करू हो. शकतो. त्यामुळं ॲक्युरसी असं म्हणता येणार नाही. आज सुद्धा जे फेको इमल्सिफिकेशन पद्धतीनं जी काही आपण मोतीबिंदू Operations करतो. शस्त्रक्रिया करतो, तर त्याचं जे काही सक्सेस रेट आहे तो जवळजवळ 99% पुढे आहे. त्यामुळं ठोकळ मानाने जर पूर्ण सर्जरीचा विचार केला तर फ्लॅक्स म्हणजे फेमटोलेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी आणि फेको इमल्सिफिकेशन ह्या दोन्हीही सेम त्याच्यामध्ये ॲक्युरसी आहे. ओके. मॅम, मग तुमच्या अनुभवात अशी कोणती केस आहे का एखाद्या पेशंटची की ज्यांना रोबोटिक सर्जरीमुळे काही विशेष फायदा झाला? हो, काही 1-2-3 गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये अशा लेझर असिस्टेड सर्जरीज उपयोगी होतात. त्याच्यामध्ये खूप डेन्स कॅटरॅक्ट आहे, म्हणजे खूप जास्त पिकलाय मोतीबिंदू, किंवा काही वेळेला एंडोथिलियल काही सेल काउंट कमी असतो, म्हणजे आतल्या ज्या पेशी असतात त्याचा काउंट काही पेशंटमध्ये कमी असतो. मग अशा वेळेला आपण लेझर असिस्टेड केलं तर तो डॅमेज थोडा थांबवता येतो आणि व्हिजन ॲक्युरसी पण चांगली येते. तर अशा काही किंवा प्रीमियम लेन्सेस आपण काही वेळेला घालतो. तर लेझर असिस्टेड सर्जरी केल्याने ती अचूकता आणखीन वाढते. तर ह्या काही गोष्टींमध्ये आपण ह्याचा उपयोग होतो. पण प्रत्येक पेशंटला त्याचा म्हणजे ते हवंच असं नाहीये. प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो. आणि जसं मी बोलले की फेको इमल्सिफिकेशन ही सुद्धा खूप चांगली शस्त्रक्रिया आहे. त्यामुळे प्रत्येक पेशंटला ती गरजेचीच आहे असं काही नाहीये. अच्छा, ओके. मॅम, मग सोशल मीडियावरती किंवा सोशल मीडियामुळे या रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरीबद्दल काही गैरसमज पसरवले जात आहेत असं तुम्हाला वाटतं का? हां, काही केसेसमध्ये म्हणजे रोबोट्स पूर्ण शस्त्रक्रिया करतो, हे एक गैरसमज आहे. दुसरं म्हणजे लेझरनी केलेलं ऑपरेशन म्हणजे 100% यशस्वी. असं. आणि हातावर किंवा जे फेको इमल्सिफिकेशननी केलेलं हे खराब. तर असं काही नाहीये. हे मी सांगू शकते. अच्छा, ओके. मॅम, जसं तुम्ही सांगितलं की रोबोटिक असो किंवा तुम्ही सर्जन करणारी जी फेको वगैरे सर्जरी आहे, त्या दोन्हीची ॲक्युरसी ऑलमोस्ट 99% वरती आहे. पण सध्या AIच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात भविष्यात ही कॅटरॅक्ट सर्जरी डॉक्टरांशिवाय होऊ शकेल का? असं काही पॉसिबिलिटी आहेत का? आता तरी तसं काही पॉसिबिलिटी दिसत नाहीये. पण निश्चित AI डॉक्टरांची जागा नाही घेणार, पण डॉक्टरांना अधिक सक्षम बनवेल. काही म्हणजे लेन्सचं मूल्यमापन करणं किंवा त्याचा अँगल लोकेट करणं किंवा सर्जिकल जे अस्टिग्मॅटिझम म्हणतो आम्ही किंवा जे सर्जरी इंड्युस्ड अस्टिग्मॅटिझम कमी करणं, ह्या काही केसेसमध्ये आम्हाला AI नक्की हेल्प करतंय आणि करेल. त्यामुळं आणखीन चांगल्या पद्धतीने सर्जरीज होतील. हे निश्चित. या कॅटरॅक्टबद्दल जर तुम्ही सर्वसामान्य आमच्या प्रेक्षकांना असेल किंवा सगळ्यांनाच ओव्हरऑल एक मेसेज द्यायचा झाला तर तो तुम्ही काय द्याल? कॅटरॅक्ट सर्जरी ही अतिशय वेदनारहित आणि सुरक्षित सर्जरी आहे. त्यामुळं पेशंटनी जर का कमी दिसत असेल तर त्वरित घाबरून न जाता त्वरित नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा आणि वेळेत ही सर्जरी करून घ्यावी, जेणेकरून ऑपरेशनचे रिझल्ट्सही चांगले राहतील आणि पेशंटला काही त्रासही होणार नाही. अच्छा, ओके. मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि आम्हाला वेळ दिलात आणि कॅटरॅक्ट असेल किंवा लहान मुलांना होणारे हे मोबाईलमुळे असेल डोळ्यांचे आजार वगैरे याबद्दल खूप चांगली डिटेल माहिती दिलीत. त्याबद्दल थँक्यू सो मच. नमस्कार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच हा एपिसोड पूर्ण पाहिल्याबद्दल. डॉक्टर विशाखा टेके यांनी लहान मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य तसेच मोतीबिंदू या आजारावर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलोसुद्धा करू शकता. थँक्यू.